राहुल साहब आगे बढ़ जाएंगे। डोंबिवली की शिवसेना उनसे भी आगे बढ़नी चाहिए। और मैं देख रहा हूं कि डोंबिवली की शिवसेना आगे आगे जा रही है। काय बरोबर ना? व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व माझे सहकारी, इंडिया आघाडीतले आमचे सहकारी, मग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी आणि उपस्थित बंधू भगिनी, डोंबिवलीमध्ये साधारण एक 15-20 दिवसापूर्वी आपण उद्धव साहेबांबरोबर आलो होतो. गुरुनाथजी 13 तारीख बोललात ना आपण, आणि त्यावेळेला जे चित्र आम्ही पाहिलं उद्धवजींनी, कल्याण असेल, डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, कळवा असेल, दिवा असेल, ज्या पद्धतीचा स्वागत आणि जल्लोष या नगरीमध्ये जनतेनं केला, ते पाहून उद्धव साहेब खरोखर भारावून गेले आणि म्हणाले, राहुल नार्वेकरने कागदावरची शिवसेना फक्त सरकवली असेल, खरी शिवसेना आजही या जमिनीवर डोंबिवलीमध्ये कायम. आज मला आमंत्रित केलं इकडल्या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी. 3 किंवा 4 शाखांची उद्घाटन झाली आणि प्रत्येक शाखेच्या उद्घाटनाला जो प्रतिसाद जनतेचा होता, शिवसैनिकांचा होता, ते पाहून मी एवढंच म्हणालो की आपली शिवसेना जमिनीवर आहे, बाकीच्यांची होर्डिंगवर आहे. होर्डिंग म्हणजे काय? होर्डिंग या डोंबिवलीमध्ये बाळराजांचा वाढदिवस होता, कधी आहे? मग आतापासून लावून घ्या होर्डिंग. आता फटाके खरे फुटणार आहेत, तर बाळराजांचा वाढदिवस कधी आहे? बाळराजांचा वाढदिवस उद्या आहे आणि काल पोलीस स्टेशनला फटाके फुटले. आता हे फटाके जरी पोलीस स्टेशनला फुटले असले तरी ते तुमच्या खुर्ची खाली फुटले आहे, ते लक्षात घ्या. भयंकर चित्र आहे, पण हे चित्र तात्पुरतं आहे. एक आमदार भारतीय जनता पक्षाचा, म्हणजे तुमच्या सरकारमधला, नाव त्याचं गणपत, तो पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि शिंदे गँगच्या एका माणसावर गोळीबार करतो. गँग आहे तो, ती शिवसेना नाहीये. शिवसेना इथे आहे, ही गँग आहे. पूर्वी आमच्या मुंबईमध्ये अशा डोंबिवलीत गँग होत्या ना, पूर्वी गोळ्या घालायचे, घातल्यात ना. डोंबिवलीमध्ये अनेक गँगने एकमेकांना गोळ्या घातलेल्या आहेत. अनेकांच्या घरात गेला तर भिंतीवर तुम्हाला फोटो लटकवलेले दिसतात. मुंबईमध्ये अशा गँग होत्या. मग ह्या गँगमधून हा फुटला, त्या गँगमधून तो फुटला, मग एकमेकांशी ते गँग लढत राहिले आणि मरत राहिले. असेच मरणार आहे ते, असेच. तर गणपत गायकवाड या आमदारानं भारतीय जनता पक्षाच्या, म्हणजे आपल्या सरकारमधल्या महायुती, काय महायुती, महायुती काय तर शिंदे गँग, अजित पवार गँग आणि
मोदी गँग, या 3 गँगचं गँग वॉर हे पोलीस स्टेशनला कल्याणच्या गोळ्या घातल्या. कशावरून? फार मोठं राष्ट्राचं क्रांतिकारक काम नाहीये. जसं भगतसिंगांनी गोळ्या घातल्या, हुतात्मा कानेरेंनी गोळ्या घातल्या, चाफेकर बंधूंनी गोळ्या घातल्या, आणि आमच्या शिवसैनिकांनी सुद्धा या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी गोळ्या खाल्लेल्या आहेत. सीमा प्रश्नासाठी आम्ही 69 हुतात्मे आम्ही गोळ्या खाल्लेल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी गोळ्या खाल्लेल्या आहेत. बेळगाव प्रश्नावर राम मंदिरासाठी आम्ही गोळ्या खाल्लेल्या आहेत. गोळ्या या गँग मधल्या ज्या महायुतीतल्या गोळ्या ज्या आहेत त्या कशासाठी खाल्ल्या? जमिनीसाठी. लँड माफिया, ज्याला आपण लँड माफिया म्हणतो, जमिनीवर कब्जा घेण्यासाठी गँग वॉर महायुतीमध्येच, जनतेच्या प्रश्नासाठी नाही. लोकांच्या आरोग्य, शिक्षण, नोकऱ्या, रोजगार, विकास नाही, जमिनीसाठी गोळ्या घातल्या पोलीस स्टेशनला. मी असं ऐकलं की त्यानंतर ते जे कोणी त्या गँगचे मेंबर होते, शिंदे गँगचे, त्यांना पाहायला स्वतः मुख्यमंत्री गेले तुमचे. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्याचं मला कळलं. कोणी म्हटलं मोतीबिंदू आहे, मी म्हटलं नाही, मोदी बिंदू आहे हा. कोणी म्हटलं मोतीबिंदू, मी लो मोतीबिंदू, मोतीबिंदू मोतीबिंदू चांगल्या माणसांना होतो. बिचारे काम करतात, अभ्यास करतात, आणि मग त्याचं लहानसं ऑपरेशन होतं. हा मोदी बिंदू आहे. आणि त्या एकनाथ शिंदेसह 40 लोकांना हा मोदी बिंदू झाल्यामुळे महाराष्ट्राला सरकार पडलं, आंधळे झाले ते, तर हे गेले. गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या, आणि त्यांनी जे सांगितल्या गोळ्या झाडल्यावर, ते जरी एका गुन्हेगाराचं स्टेटमेंट असलं तरी ते महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचं आहे. या महाराष्ट्रामध्ये जे गुंडांचं राज्य या मोदींनी, अमित शहानी आणि फडणवीसांनी आणलेला आहे, त्याचा पर्दाफाश या गोळीबारानं झालेला आहे. काय म्हणतात गणपत गायकवाड आमदार, जे आता तुरुंगामध्ये आहेत, ते असं म्हणतात, मला गोळ्या झाडायला एकनाथ शिंदेनी मजबूर केलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. काय म्हणतायत आमदार भारतीय जनता पक्षाचे, की मुख्यमंत्री पदावरील ही व्यक्ती एकनाथ शिंदे जितका काळ राहील तितका काळ या महाराष्ट्रात गुन्हेगारीचं पीक वाढेल, पैदाइश वाढेल, हा गुन्हेगारांना पोचतो आहे. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट, ते स्टेटमेंट असं आहे की माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत. माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत. एकनाथ शिंदेने आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं, हे कोट्यवधी रुपये तुझ्याकडे माझे पडलेले आहेत की नाही. त्याच्यावरती एकनाथ शिंदेचं अद्याप उत्तर नाही मुख्यमंत्र्याचं. आता माझ्या पुढे प्रश्न असा आहे, कोट्यवधी रुपये गायकवाडनी त्यांना का दिले? हे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेने कुठे ठेवले? या कोट्यवधी रुपयाचा वापर एकनाथ शिंदेने कुठे केला? ही मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. ही मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. आणि ईडीला माझं आव्हान आहे, तुम्ही आमच्या मागे लागता ना, 2 लाखासाठी, 1 लाखासाठी, 10,000साठी लोकांच्या मागे लागतात आमच्या. कुठून आले पैसे? कुठून दिला चेक? मग सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलिसांना स्टेटमेंट देतो आहे, जे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो आहे, ज्याच्या काल हेमंत सोरेनला अटक केली, झारखंडच्या मुख्यमंत्र्याला, ज्याच्या खाली आम्हाला सगळ्यांना त्रास दिला, तुरुंगात पाठवलं.
त्याच PMLA ऍक्ट सेक्शन 45A एकनाथ शिंदेला तात्काळ अटक करणं गरजेचं आहे. जर एक कायद्याचं राज्य असेल, अमित शहा, गृहमंत्री फडणवीस हे जर कायद्याचं राज्य असेल तुमचं खरोखर, तर गणपत गायकवाड यांनी जे सांगितलंय कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेकडे दिले आहेत, त्याच्याकडे आहेत, त्या पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. हे पैसे का, कुठून आले, पैसे कुठे आहेत? माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम 150 कोटीपेक्षा जास्त आहे. माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम 150 कोटीपेक्षा जास्त आहे, जे गणपत गायकवाड सांगतायत. कारण एकनाथ शिंदे लाखात बोलत नाहीत, किमान 50 खोके, किमान 50 खोके, बरोबर ना? म्हणजे एका साध्या आमदाराची किंमत ही त्यांनी 50 खोक्यापासून ते 100 खोक्यापर्यंत लावली. आपले एक खासदार तिथे गेले, ते एकदा मला विमानात भेटले. मी म्हटलं, भाऊ तुम्ही का गेलात? इतके जुने, इतके आदर्श सगळ्यांसाठी. तेव्हा मला त्याच्या बाजूच्या माणसानं सांगितलं 100, सगळ्यात जास्त किंमत त्यांची लागली म्हटलं. तेव्हा हे हिशोब जे आहेत हे लोकांसमोर आहे. या डोंबिवलीमध्ये तुमचे बाळराजे आता खासदार आहेत, उद्या त्यांचा वाढदिवस आहे, साजरा होईल. साला एकही लाईटचा पोल शिल्लक नाही. हे पोलवरच लटकलेत, काम कुठे आहे? ही सरकारची परिस्थिती आहे. या गँग संपणार, आपापसात लढून संपणार. उद्या निवडणुका घ्या, आपलं सरकार आलं की आम्ही संपवणार. एन्काउंटर त्या अर्थाने घेऊ नका. आम्हाला माहित आहे गँग कशा संपवायच्या. आम्ही पाहिलंय फार जवळून सगळं हे. आता जी तुम्हाला सुरसुरी आलेली आहे ना, आमच्या लोकांना तुरुंगात टाकता, आमच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल करताय. मगाशी मला वाटतं तात्याने सांगितलं, अजून कोणीतरी आपलं साळवींनी सांगितलं, गोळीबार झाला त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचा आणखीन एक नगरसेवक, काय मनोज राय, बलात्कारच ना, 376 फरारी आहे. भाजपचं चारित्र्य, कॅरेक्टर. एक तुरुंगात आहे गोळीबार, एक फरारी आहे बलात्कार. आणि बाळराजे फिरतायत, पोलवर लटकलेले आहेत. जमिनीवर या, असे लटकू नका. तुमचे वडील पण लटकलेले आहेत. एक लक्षात घ्या, पण शिवसेना लटकलेली नाही. शिवसेना जमिनीवर आहे. काय म्हणतायत? राम मंदिर म्हणे त्यांच्यामुळे उभं राहिलं. मग आम्ही का तिथे गोट्या खेळायला गेलो होतो? अरे बाळासाहेब ठाकरे नसते, शिवसैनिक नसता, तर नरेंद्र मोदीच्या हातून परवा ती प्राण प्रतिष्ठा झालीच नसती. रेकॉर्ड आहे. बाळासाहेब ठाकरे आरोपी नंबर 3 आहेत. अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे, आम्ही सगळे आहोत त्याच्यामध्ये. सतीश प्रधान आहेत, आमचे खासदार आहेत. मी स्वतः 6 वेळा जाऊन कोर्टापुढे उभा राहिलो साक्ष द्यायला. आणि म्हणतात शिवसेनेचं योगदान काय? तुम्ही कुठे होतात? पळून गेलात.
काखावर करून ढुंगणाला पाय लावून, हे आमचं काम नाही, ते शिवसैनिक असतील. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट कडाडले होय. जर ते बाबरीत पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा गर्व आहे, मला त्यांचा अभिमान आहे. आम्ही असे लटकून नाही पडलो, आम्ही लटकलोय. कोणी तोडलं? आम्ही तोडलं की तुम्ही तोडलं? आम्ही तोडलं. बाळासाहेबांनी सांगितलं आणि तुम्ही आम्हाला विचारता, आम्हाला प्रश्न करता शिवसेना कोणाची? शिवसेना आमच्या बापाची आहे, बाळासाहेब ठाकरेंची, आणि ती आमचीच राहील. हे तुमचं आयुष्य क्षणभंगूर आहे. अरे दिल्लीमध्ये तुमचे मोदी शहाच राहणार नाही, ते तुम्ही ते काय राहणार आहात भविष्यामध्ये? मला एवढंच सांगा, उद्या लोकसभेची निवडणूक या कल्याण डोंबिवली झाली तर या बाळराजांचं काय होईल? पुढे रामाच्या नावावर मतं मागतात. रामाच्या, अरे स्वतःच्या कामावर मागा ना. देवाच्या नावावर भिकारी मागतात. आम्ही नाही मागत. देवाच्या नावावर हे भिकारी मागतात. विकास काय केलाय, कामं काय केली, त्याच्यावर मतं मागा आणि मग बघा लोक तुम्हाला कसे जोडं मारतायत. या डोंबिवलीमध्ये आलो आणि मला खूप समाधान आहे की असं वाटत होतं त्या दिवशी उद्धवजी आले, आम्ही आलो, आज मी आलो, की ठिकठिकाणी महिला वर्ग असेल, तरुण मुलं असतील, आपल्या इंडिया आघाडीचे लोक असतील, एकजुटीनं सगळे उभे आहेत या महाराष्ट्रातली गुंडगिरी मोडून काढण्यासाठी, या देशातली हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी. काल प्रकाश आंबेडकर आले. लोक म्हणत होते आंबेडकर येतील का नाही. आंबेडकर आले, आंबेडकर बसले, आंबेडकरांनी चर्चा केली. आम्ही सगळे, शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, आम्ही ठरवलेलं आहे एखाद दुसऱ्या जागेसाठी कुठे वाद न करता 48 जागांवरती एकजुटीने निवडणूक लढायची. आणि या देशामध्ये जे परिवर्तन करायचं आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचं योगदान, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं योगदान आम्हाला सगळ्यात जास्त दाखवायचं आहे. आणि काय सांगा, प्रभू श्रीरामाच्या मनात असेल तर या देशाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या महाराष्ट्राला मिळू शकते. ते दिल्लीपर्यंत जातील आणि या देशाचं नेतृत्व करतील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, या डोंबिवलीकरांनी, कल्याणकरांनी एका एका जागेसाठी आम्ही संघर्ष करतोय. आणि डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा विजय होणं हे गद्दार रूपी रावणाच्या छातीवर पाय रोवून भगवा फडकावण्यासारखा. आवाज घुमत राहिला पाहिजे. डोंबिवली ही शिवसेनेची आहे आणि डोंबिवलीतलं प्रत्येक घर हे शिवसेनेचं आहे, प्रत्येक मन शिवसेनेचं आहे. मग अशी दरेकर ताईंनी इकडल्या, नाही ते कोण इकडले मंत्री तुमचे, नाव पण आठवत नाहीत, एवढी अवस्था आहे. मंत्र्यांची नावं आम्हाला कळत नाही, आठवत नाही. एकेकाळ होतं की आम्हाला सगळे मंत्री माहीत असायचे, कारण आता मंत्री कमी आणि गुंडगिरी जास्त आहे. आम्ही गुंडांची नावं लक्षात ठेवत नाही. हे डोंबिवलीत कमी असतात आणि तिकडे कोकणात झुंडगिरी करायला जास्त असतात. रस्ते बघा ना, त्यांच्याकडे तेच खाते आहे रस्त्यांचं. रस्ते पहा काय अवस्था आहे या रस्त्यांची, काय करताय तुम्ही?
40%, थेट 40% ना. डांबरात, सिमेंटमध्ये, रेतीमध्ये, वाळूमध्ये असे मंत्री आपल्याला लाभलेले आहेत. गायकवाड एक नाहीये, महेश गायकवाड 2 नाही आहेत, मनोज राय 3 नाही आहेत. या संपूर्ण महायुतीचं चारित्र्यच बिघडलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला शिवसेनेला, महाविकास आघाडीला आणि इंडियाला एकत्र काम करायला पाहिजे. आज या लहान मुलांना बक्षिसं दिली आपण, चित्रकलेचे बक्षीस आहेत, लहान मुलांना बक्षीस दिलं. आणि भारतीय जनता पक्षाने अजून एका 97 वर्षाच्या मुलाला बक्षीस दिलं, माहिती आहे का तुम्हाला? आमच्या लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न दिलं. ज्यांना या देशाचा प्रधानमंत्री व्हायला पाहिजे होतं, राष्ट्रपती व्हायला पाहिजे होतं, त्यांना अडगळीत टाकलं. ज्यांच्यामुळे हे प्रभू श्रीरामाचं आंदोलन सुरू झालं, ज्यांनी रामाची रथयात्रा काढली, ज्याने या संघर्षाला सुरुवात केली, ज्याने भारतीय जनता पक्ष आज जो दिसतोय सत्तेवर गेलेला, त्याचे सूत्रधार हे लालकृष्ण अडवाणी. आज त्यांना बिचारांना आज काय आठवत नाहीये, विकलांग आहेत, वृद्ध झाले आहेत. त्यांना गेल्या वर्षी पद्मविभूषण दिलं आणि आज भारतरत्न दिलं. असे या देशामध्ये खेळ चालू आहे. तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही काही करायचं, कसंही वागायचं. या देशामध्ये जी लूट सुरू आहे, या महाराष्ट्रात जी लूट सुरू आहे, ती लूट आपल्याला थांबवायची आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली आपण जे सगळे एकत्र येतो, ते कोणतेही मतभेद न ठेवता आपल्याला पुढे जायचं आहे. मी डोंबिवलीतल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इतकंच सांगेन, एकजुटीनं राहा. बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा फार पवित्र होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व या महाराष्ट्रात आणि देशात झालं नाही. त्यांनी सदैव या राज्याचा आणि देशाचा विचार केला. त्यांनी सदैव सामान्य माणसाचा विचार केला. त्यांनी शिवसेनेची स्थापना सामान्य मराठी माणसासाठी केली, कष्टकऱ्यांसाठी केली. त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात झिजवलं. आज त्या महाराष्ट्राची लूट बाजूचं राज्य करताय आणि तुमचे हे मिंदे मुख्यमंत्री डोळे मिटून ही लूट उघडपणे त्यांना करू देत आहेत. ही लूट आपल्याला थांबवायची आहे. म्हणून शिवसेनेला, महाविकास आघाडीला, इंडियाला आपल्याला विजयी करायचा आहे. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. डोंबिवलीत मला कधी बोलवा, मी यायला तयार आहे. जिथे लढाई आहे, जिथे युद्ध आहे, जिथे संघर्ष आहे, जिथे वार आणि घाव झेलायचे आहेत, तिथे हा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा सदैव हजर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.